सुरुवातीच्या आधी 100 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. हा बाबा कैलासवासी विष्णू खेडेकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथमतः रंग देवता आणि स्थान देवतेला नम्र अभिवादन करून आई महालक्ष्मी आणि शिंपू देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा या कोकित्रे गावामध्ये आणि या कुंभारवाडी समाजामध्ये आयोजित गवळदेव आणि श्री सत्यनारायणाची महापूजा आधी ते संपन्न होत आहे.
आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी भव्य दिव्य अशा तिरंगी बारीचं आयोजन करून आम्हा तिन्ही भावांना आमंत्रित केलं त्याबद्दल मी आम्हा तिन्ही भावांच्या वतीने या मंडळाचे लाख लाख आभार मानतोय तसे धन्यवाद देतोय. मी स्वतः स्वप्नील चंद्रकांत गोसावी मुक्काम पोस्ट नाटक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सुखवस्तीसाठी राहणार मुंबई विरार पूर्व आणि मला पकवाजाची साथ करताय ते आमचे परम मित्र संकेतजी मेहतर याच गावचे सुपुत्र आहेत. तसेच मला लगेच आपल्यासाठी साथ करतात ते गोष्ट सांगत विसरला नुसते डग्यात आपल्यावाले नाही आहेत ते तर सिने अभिनेते. आताच बघा लेटेस्टच काही दिवसापूर्वी अशोक मामा ही सिरियल चालू होती आणि त्या अशोक मामा सिरियल मध्ये एक प्रमुख भूमिका म्हणून ते साकारत होते आणि एवढाच नाही तर मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलेलं माणूस होतं. साधू सुद्धा माणूस ना एक सुद्धा कलाकार सोडलेलो नाही. संजय दत्त म्हणा, रणवीर कपूर म्हणा, वाणी कपूर चांगल्या चांगल्या कलाकाराबरोबर काम केलेला माणूस असे आमचे परम मित्र तेजस्वी जांभवडेकर हे मला पकवाजाची साथ करतायत. तसेच आजच्या वारीसाठी मला लाभलेले आजच्या रात्रीपुरते प्रतिस्पर्धी माझे परम मित्र व्यंकटेश नरबुवा यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. माका काय तसे काय जास्त बोललेले नाही पण माझ्याकडे पर्याय राहिलेलो नाही. काय शेवटी मी नाही बोललोय ना मैत्री बित्री काय असं ती चालतलीच पण मी जर आज नाही बोललोय तर तुमका मजा नाही येतली. असे माझे परम मित्र व्यंकटेश नरबुवा यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. त्यांना पकवाजाची साथ करतायत भावेश लाड. तसेच तबल्यासाठी आहेत हर्ष मिस्त्री यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. तसेच आजच्या रात्रीपुरते दुसरे प्रतिस्पर्धी म्हणून मला ते लाभले ते माझे परम मित्र संदेश नाईक गोरे बुवा. बघा खरोखरच दोन्ही माऊलींना ते गुरुवर्य म्हणून लाभले आहेत. बघा खरोखर अभिमान वाटतो नाव घ्यायला. एक म्हणजे आमचे गुरु समान असलेले प्रकाशी पारकर बुवा आणि संगीत अलंकार म्हणून ज्यांची या कोकणामध्ये ओळख आहे असे गुरुवर्य अजित गोसावी बुवा. खरंच एकदा या दोन्ही कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि यांना पकवाजाची साथ करता येते शेखर खाडी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. या बारीसाठी आम्हाला त्यांनी इथे आमंत्रित केलं ते म्हणजे माझे परम मित्र नंदकुमार उर्फ गणेश कुडाळकर आणि पप्या गुरव साहेब यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. तसेच मंडळाचे सेक्रेटरी खजिनदार त्याचे सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानतोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे बरेचसे भजनी कलाकार दशावतार कलाकार पकवाज वादक कीर्तनकार इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मनापासून आभार मानतोय. महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण जगताचा आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 1464 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून दिल्लीची देवता शारदा मातेला वंदन करून धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून महासाहेब जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन
माझे ग्रामदैवत रामेश्वर माऊलीच्या चरणी नतमस्तक होतोय. श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होतोय. तसेच भजनातील माझे आराध्य दैवत कैलासपती विलास बुवा पाटील, कैलासपती चंद्रकांत बुवा कदम, कैलासपती परशुराम पांचाळ यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. ज्यांनी मला या भजन क्षेत्रामध्ये घडवलं अशी माझी गुरुमाऊली नारायण मेहता चरणी नतमस्तक होऊन मला जन्म देऊन या जगाचा परिवार दाखवला अशा माझ्या माता पित्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व भजनाधिकांचे प्रत्येकाला मनापासून आभार मानतोय आणि हरिभजनाला सुरुवात करतोय. हरिभजनाला सुरुवात करतोय. हरिभजनाला सुरुवात करतोय. जय जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. जय जय धन्यवाद. पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा नितेशजी राणे साहेब, कट्टर समर्थक भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा महामंत्री श्री सुरेंद्र काशीराम झोरे साहेब, माझे परम मित्र सुरेंद्र काशीराम झोरे साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. तसेच आमचे तबलावादक तेजस जांभवडेकर यांना सुशांत वसंत कुडाळकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. दिलं या या गावचे माजी सरपंच उत्कृष्ट पकवाज वादक कैलासवासी रवींद्र निळेकर साहेब, या कुडाळकर वाडीचे प्रेरणास्थान अशी त्यांची ओळख होती. यांच्या पुण्य स्मृतीस अभिवादन करून बघा, एक समाजसेवक म्हणून या कुंभारवाडीसाठी एक चांगली कामगिरी त्यांनी केली होती. त्यांच्या पुण्य आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. तसेच बुवा, ही कोकिसरेवाडी म्हटल्यानंतर, कोकिसरे गाव म्हटल्यानंतर आणि कोकिसरे गावातील कुंभारवाडी म्हटल्यानंतर घरात प्रत्येक एक कलाकार बघा या कुंभारवाडीत असा. कारण खयव जावा तुम्ही गावात, पण कोकिसरे गावातील कुंभारवाडी एवढी मोठी कुंभारवाडी खायच्याच गावात तुमका मिळायची नाही. आणि बघा, इथे काही कलाकारांची नावं घेतो. इथल्या माझे गुरुवर्य प्रथमतः नारायण मेहतर बुवा, तसेच त्यांचे मोठे बंधू भिकू मेहतर बुवा आणि गोड गळ्याचे ज्यांची सूर, ताल आणि पेटी याचा त्रिवेणी संगम म्हटल्यानंतर आप्पा पोर्लेकर बुवा आणि ज्यांची संगीत क्षेत्रात म्हणजे ज्यांनी गाणं कोणी बांधावं आणि गाण्याची शब्दरचना कशी असावी हे जर तुम्हाला बघायचं असेल तर अनंत सांगवेकर बुवा यांनीच करावी. एक धडाडीचं नेतृत्व म्हणून या कोकिसरे गावाची ओळख आहे. आणि असे आमचे दत्ता गुरव साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि धन्यवाद देतोय. मी दत्ता गुरव साहेबांना विनंती करेन की यांनी या खुर्चीचा मान राखायचा आहे साहेब. तसेच बुवा अशोक निळेकर आणि संदीप खेडेकर बुवा, अरविंद जांभवडेकर बुवा, सचिन कुडाळकर बुवा, तसेच मागच्याच महिन्यामध्ये बघा तालुका स्पर्धा मारली, 1 नंबर मिळवला असे आमचे परम मित्र सुशांत सांगवेकर बुवा, अनंत सांगवेकर बुवांचे चिरंजीव.
तसेच माझे परममित्र शितेश जांभवडेकर, पटापट नाव घेतोय, दिनेश कुडाळकर, नंदकुमार उर्फ गणेश कुडाळकर, संतोष सावेकर, संदीप जांभवडेकर, संदीप पोर्लेकर, राहुल पेंडकलकर, शेखर पेंडकलकर, तसेच माझे परममित्र तेजस जांभवडेकर, या सर्वांचे मनापासून आभार मानतोय. तसेच इथे प्रदीप बांबरकर साहेब इथे आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करेन. प्रदीप बांबरकर बुवा, तुम्ही सुद्धा इथे माझ्या बाजूला जरा येऊन बसायचं आहे, खुर्चीचा मान राखायचा आहे बुवा. तसेच माजी सरपंच प्रकाश सावंत साहेब इथे आलेले आहेत. प्रकाश पांचाळ साहेब, सॉरी माफ करा, प्रकाश पांचाळ साहेब इथे आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. ह्याच्यातच 35 मिनिटं गेलेली असतात अशा प्रकारे. आता मी चालू करतो याच्या पुढचं काम, कारण वेळ नाही हवं. पण त्याच्या आधी जरा तुम्ही जर काय म्हणजे माका तर काय बोललंच नाही, पण बोललं तर काय भारीच बोललं ते एकदम. म्हणजे काय ह्यांका आधी जर काळियो म्हटलाच ना तू तर चुकीचा केला अगदी. म्हणजे माका बाळियो ह्यो काळियो म्हणून, आणि स्वतः काय म्हटलं, स्वतः काय म्हटले, माका लाळियो, मी लाळियो, आणि हे बाळियो होय ना. शिरपणाचं त्याच्या काय तर म्हटले नाही. आणि तुम्ही म्हणता त्यांचे गोळीयो चुकली, मग काढू केलं तर 2 फळीयो येऊचे नाही त्यांचे. आणि म्हणतात काय मूळ मुद्द्या घात घातले, काय म्हणतात हेंका म्हणतात 1500 रुपये येतात, त्याच्यातले 200 माका द्यावा म्हणतो. त्यांचीच मागणी अजून 200 वाढून द्यावा म्हणतो. तुमच्याकडे तुमचे चालले ते 200. अहो मी तर म्हणताय माझ्या या माता भगिनींका 1500 सरकार 15,000 रुपये देऊन देत. मग तुमचा कामाक जाऊ नको, तुम्ही घराकडे राहा. पण या काम होतं पाडताला शिरा पडली ती भांडी तुमका घातली. 200 मागता एखाद्या काही तो बिल तो फेकून मारल्या म्हणजे. जाऊ दे, तसा काय करू नको. नामांकित म्हणजे भजन सम्राट ते माझे परम मित्र असतात. आम्ही बोलतलो एका रात्री पुरता आमचा खेळ असतो तो. आता ते मी एवढा बोलले म्हणजे माका सोडूचे नाही ते. माका घेतल्याचे आता ते कोकीसराव गाव सोडूचे नाही. आणि काय म्हणतो शिरा पडला तर बिस्किटांचा काहीतरी म्हटले नाही सलमान खानचा. आणि बिस्किटाची नावा भारी घेतला साधी. हो ती पार्लेजी आणि काय तर मारीवर ना, मारीवर होती आणि पार्लेजी काय होती, पार्लेजी खाली होती. ती पूर्वी बुवा तुमका सांगतं, जेव्हा एखादं मुंबईकर गावात यायचो, पूर्वी 90चा काळ चालू, मुंबईकर जेव्हा गावात यायचो तेव्हा बिचारू मायेची पार्लेजी बिस्किट घेऊन यायचो. एखादं माय म्हणजे तेवढं पैसो नसायचो, एक पार्लेजीचा बिस्किट घेऊन यायचो आणि आव सांगायची माझ्या बाबल्यानं आणल्या ना, यागी. आणि सगळ्यांका एक बिस्किट वाटायची. आणि ता सुद्धा आपण बघा मायेन वाटायचं एक बिस्किट सुद्धा आपण त्या आवडीन खायत होतो. पण आज बुवा तुम्ही सांगतात ना जी पार्लेजीची बिस्किट अंगार इली ती आता घातलाच ना तो कुत्र सुद्धा खायत नाही तुमचा सांगा. आणि तुम्ही काय म्हटलं माका चादर द्यावा. आता ते माका एवढा बोलले, मी बोललो ते माका ते 2 तास सोडतले. तुमका आता एक बरदूस मागवा त्याच्या बरोबर, म्हणजे माझ्या चादरीत परत नको घुसाक तुम्ही. त्याच्यामुळे तुमका एक बरदूस लागतो. मग माका काय विचारे बोललेले नाही, पण माझ्याकडे पर्याय रोवलेला नाही. कारण काय माहिती आहे, माका झापतले ते सुरुवातीक माका केले नाही ते दी बाबू केले नंतर माका काय पुढे गजर देऊचे नाही, तुम्ही काय थांबतच नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं आधीच काय तर करून टाकूया. ठीक आहे, जाऊ दे. हरिभजनाक सुरुवात करते. आमच्या कसं हे सगळं चुकीचं आहे या कारण, पण तरी सुद्धा मी तुमच्या मनोरंजनासाठी करूचा लागता. हरिभजनाची सुरुवात करूया. पैसे आधी ठेवून देत आहे, वाऱ्या बिऱ्यात गेले तर येऊचे ना मग परत. जाऊ दे, ठीक आहे.
हो तेवढाच बघा तुम्ही पंखो लावा आधी जे थंडी लागता पंखो लावून देतो धकणे तर घालून गेलोय माझ्या नुसत्या मगापासून ह्याच्यावर जळतो काय सांगतो नाला सोपाऱ्याचा पण चांगलं आहे नाला सोपाऱ्यावले किती जण इले माहिती आहे तुमका गरीबो का ठिकाणा गरीबो का सहारा नाला सोपारा जर घातलेली गाडी येत तुमका तर कळाचा नाही श्वास किधर से लियावर माझा काय नाही भरपूर जण इले मी आपलं काय पिकअप राहा नो मी तकडे तुझोय जाऊ देतो ते मेल्या मरीन